नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. मी हा मुद्दाम व्हिडिओ करतोय ते खास पलुसकरांसाठी. आज पलुसकरांचा करवाढीच्या विरोधात निषेध मोर्चा होता. ते दुर्दैवानं पावसामुळे कॅन्सल झाला असेल, परंतु मी एक दुपारी पलूस एक्सप्रेसला एक पत्रकार परिषद पाहिली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये गटनेते पुदाले साहेब त्या ठिकाणी बोलत होते. वास्तविक पाहता ती पत्रकार परिषद नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष यांनी कंडक्ट म्हणजे त्या ठिकाणी घ्यायला हवी होती, पण ती घेतली गटनेत्यांनी. असू दर हरकत नाही, कारण की एक एवढी माफक अपेक्षा पलुसकरांची नक्कीच असेल की हे जे करवाढीचं संकट उभं केलं आहे आणि त्या संकटाला जर तोंड द्यायचं असेल तर नगराध्यक्षांनी बोललं पाहिजे होतं, पण ते बोलले नाही. आणि मी त्या सगळ्या मुलाखतीचा एकंदर कल पाहता राज्य सरकारने सदरची करवाढ केली म्हणून आम्ही करत आहे अशा स्वरूपाच्या वल्गना ते करत होते. मला वाटतं की राज्य सरकार फक्त कराच्या मर्यादा ठरवतं, कुठलीही करवाढ ते करत नाही. करवाढ करण्याचा सर्वस्वी अधिकार त्या नगर परिषदेचा किंवा नगरपालिकेचा असतो. महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषद अधिनियम 1965 नुसार हे क्लिअर कट आहे की राज्य सरकार तुमच्यावरती कुठलीही करवाढ थोपवू शकत नाही. आणि त्या महाशयांनी ठाण्याच्या मुंबईचे इतर तारे तोडले, पण मला त्यांना सांगायचं आहे की नवी मुंबईमध्ये गेले 20 वर्ष कधीही करवाढ झाली नाही. ह्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे राज्य सरकार कितीही बोंबललं, शेवटी तुमच्या हातामध्ये आहे की ती करवाढ करायची की नाही. परंतु तुमच्या डोक्याला ताण नको म्हणून तुम्ही असल्या सगळ्या राज्य सरकारवर ढकलून मोकळं होत आहे. मला वाटतं सामान्य जनतेची दिशाभूल करणं अतिशय चूक आहे. करवाढ ही झालेली आहे, ही तुमच्या ठरावानुसार झालेली आहे असं माझं नाही, सगळ्यांचंच म्हणणं आहे. कायदा काय म्हणतो? करवाढीचा ठराव कोणी पास केला? राज्य सरकारने तुमच्या इकडे येऊन तो करवाढीचा ठराव पास केला आहे का? परंतु नाही. सगळ्या गोष्टी राजकारण आणायचं, राजकारण घुसवायचं. मला तर विशेष वाटतं या विषयात आमदार महोदयांनी बोललं पाहिजे. पलूस जिंकल्यानंतर ज्या प्रकारे ते शड्डू ठोकत होते, आज ते शड्डू ठोकणारे कुठे आहेत? पलुसकर जनतेला वाऱ्यावरती सोडून आज आमदार साहेब तुम्ही कुठे आहात हा प्रश्न पलुसकरांनी माननीय बहुजन आरक्षण मारक आमदार आणि घराणेशाहीचे पुरस्कृते डॉक्टर विश्वजित कदम यांना विचारला पाहिजे की मतं मागायला तुम्ही आला, पण आता करवाढ जेव्हा तुमचा पक्ष सत्तेत आहे, पक्षाच्या विचारधारेची सत्ता आहे, आमदार साहेब तुम्ही का हस्तक्षेप करत नाही? फार दुर्दैवी आहे. सगळा इंटरव्ह्यू ऐकला मी, त्यामध्ये असं होतं की ज्याच्या अडचणी आहेत त्यांनी आमच्याजवळ या. अहो, तुमच्याजवळ येऊन काय करायचं? तुम्ही ठराव पास केला आहे, तुम्ही म्हणताय कर वाढल्यामुळे व्हॅल्युएशन वाढतं. हा कुठला नियम आहे? मला वाटतं हा कुठला धंदा आहे? मला गणितच कळलं नाही की कर वाढल्यामुळे त्या जागेची किंमत वाढते. असो, त्यांचं हे जे विचित्र ज्ञान आहे त्याच्यावरती खरोखरच PhD करण्यासारखी आहे की घराचा कर वाढल्यामुळे किमती वाढतात, मूल्य वाढतं. असं कसं? 16 वर्ष जर पलुसकरांचा कर वाढला नसेल याचा अर्थ पलुसकरांच्या किमती वाढल्या नाहीत का? 16 वर्षापूर्वी पलूसमध्ये घेण्यात येणाऱ्या प्लॉटची किंमत आणि आत्ता प्लॉटची किंमत जमीन आसमानाचा नक्कीच फरक आहे की नाही? एवढं कॉमन सेन्स नाही. मला वाटतं की अशा स्वरूपाचं कसं बोलू तरी कसं वाटतं यांना. सगळं ढकला राज्य सरकारवरती. परत त्यांनी काही कडेगावच्या नगरपंचायतीचा उल्लेख केला. अहो, त्या ठिकाणी तुमचे विरोधी पक्ष हा मेंगायला असेल, झोपला असेल, निद्रिस्त असेल, पण पलूस नगर परिषदेमधला विरोधी पक्ष हा सक्षम आहे. भारतीय जनता पार्टीचा जो विरोधी पक्ष आणि जे कार्यकर्ते आहेत असल्या भूलथापांना बळी पडणार नाही. तुम्ही सगळं जर राज्य सरकारच्या माथी मारून स्वतः सेफ राहत असाल तर अत्यंत चुकीचं वर्तन आहे. असं कुठल्याही कायद्यात लिहिलं नाही. तुमच्या दम असेल तर तुम्ही करवाढ नक्कीच रद्द करू शकता.
करवाढ थांबवू शकता, पण विषय दमचा लागतो, गट्स लागतात. अहो सांगा ना राज्य सरकारला, नाही करत काय उपटायची ती उपटून घे, पण तुम्ही सांगू शकत नाही. हे दुर्दैव आहे. तुमचा नेता म्हणतो की ते देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर मला सांगितल्याशिवाय खाली येत नाही. मग त्याला सांगा ना, नेत्याला तुमच्या राज्य सरकारला सांग, हेलिकॉप्टर खाली येत नाही तर एवढं तुमचं कराचा बोजा आहे तो त्या हेलिकॉप्टरला सांग की आमच्याकडे लादू नका. म्हणजे स्वतः केलेल्या चुका झाकण्यासाठी राज्य सरकारला बदनाम करण्याचं षड्यंत्र हे काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. मला वाटतं पुढे कोण आलं पाहिजे, नगराध्यक्षांनी ही भूमिका मांडली पाहिजे होती, पण हरकत नाही, गटनेत्यांनी मांडली, पण सगळी राजकीय भूमिका मांडली. आणि वरून काय म्हणतायत, कोणाचं मातीचं घर असेल, गोटा असेल, तुम्ही माझ्याकडे घेऊन या, मी कमी जास्त करतो. अरे तू कमी जास्त कसं करणार? एकतरी तू त्या महासभेचा नगरपालिकेचा ठराव असेल, त्या ठरावामध्ये तुम्ही कोण होता हस्तक्षेप करणं? म्हणजे हा ठराव केला कोणी? तुम्हीच लोकांनी केला. आणि आता तुमच्याकडं येऊन लोकांनी भिका मागायच्या का की आमचा कर कमी करा, आमचा कर कमी करा, असा भिका तुमच्याकडे मागायच्या? म्हणजे फार वाईट वाटतं. पलुसकरांनी तुमच्याकडे येऊन पलुसकरांना दिलेल्या नोटिसा तुमच्या दारी घेऊन यायची, हात जोडायचे, मायबाप माझी ही नोटीस आलेली आहे, माझा कर होईल का, कमी होईल का? आणि तुम्ही राजासारखा तो कर कमी करणार, माफ करणार? कुठे फेडायला ही पापं? मला वाटतं हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, दुर्दैवी आहे. झालेली करवाढ ही अत्यंत चुकीची आहे. करवाढ हे रद्द करण्याचं काम नगरपालिका करू शकते, त्याला एक सक्षम नेतृत्व लागतं आणि खमक्या माणूस लागतो. दुर्दैवानं ते सक्षम नेतृत्व पलुसकरांकडे दिसत नाही का, सत्ताधाऱ्यांकडे दिसत नाही का? एक हे अभ्यासू माणूस याविषयी बोलत नाही, एक ही चांगला जाणकार माणूस याविषयी बोलत नाही. त्यामुळे करवाढीचा मुद्दा हा अतिशय निंदनीय आहे. करवाढ करणं हे राज्य सरकारचं धोरण असलं नसलं तरी हे नगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या तुमच्या हातामध्ये आहे. घ्या सभा आणि करवाढ नामंजूर करा, परंतु त्याला दम लागतो. दम असेल तर पलुसकरांची करवाढ रद्द होऊ शकते. नाहीतर पलुसकरांना विनंती आहे, जाब विचारताना जाब. काय स्वप्न दाखवली होती पलुसकरांना, करवाढी आमच्या बोकांड्या नशिबी घेऊन आलात. धन्य आहात तुम्ही. पलुसकरांनो, जाब विचारा. ही करवाढी तुमच्या माथ्यावरती मारली जाते. ही करवाढी म्हणतात की पगार कुठून द्यायचे, 4-5 लाख रुपये खर्च आहे, कपात करा, खर्चात कपात करा, अन्य उत्पन्न वाढवा, परंतु गरीब जनतेच्या खिशाला कात्री लावणं अतिशय चूक आहे. हा अन्याय, अत्याचार विरोधी पक्षच काय, कुठलाही सामान्य पलुसकर सहन करणार नाही. धन्यवाद.